नमस्ते. तुम्हाला काय समजते? आज आमच्याकडे पालखी येणार होती, म्हणजे पुण्यात पालखी येते, तर आम्ही ऑलरेडी रेडी होऊन चाललो होतो. तर तुम्ही पण बघा पालखीत काय काय होतं. तर आम्ही गेलो, पहिला आम्ही टिक्का लावला, मम्माने लावला, मग श्रेयाने लावला, मग मी लावला आणि त्याच्यानंतर आम्ही चालत होतो वारीसाठी, कारण की अजून पालखी यायला थोडा वेळ होता आणि आम्ही 7:30लाच पोचलो होतो. आमचा मित्र पण येणार होता, पण त्याला थोडा उशीर झाला होता. पालखीसाठी खूप गर्दी झाली होती आणि म्हणजे प्रचंड. मग पालखी आली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचे दर्शन केले. आमचा मित्र पण आला होता, तो दुसऱ्या पालखीसाठी आला. माझे आई पप्पा बसले होते आरामात. त्याच्यानंतर आम्ही थोडा टाईमपास केला, इकडे तिकडे हिंडलो, कारण की दुसरी पालखी यायला अजून वेळ होती. मग आम्ही विणा घेतले, तिथं वारकरी होते, तिथं विणा घेतले, फोटोज काढले थोडेसे. त्यानंतर भजन बघितलं, त्यांच्यासोबत भजन केलं. त्यानंतर आम्ही फुगडीसुद्धा घातली. आमच्यासोबत खूप जण होते, तर आम्ही सगळे मिळून फुगडी घातली, ज्यात खूप मजा आला. किती दिवसांनीच घातली होती ही. मग थकलो होतो म्हणून थोडंसं बसलो होतो, त्यात व्हिडिओ काढला. नंतर आम्ही हडपसरपर्यंत चालत गेलतो, कारण की आम्ही फातिमानगरला पालखीचा दर्शन घेतली. त्यानंतर वारीसोबतच पुढं चालत गेलो आणि हडपसरला पोचलो. तर मस्ती केली, मजा केली खूप, तुम्ही बघतच असाल. आणि हा